हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर रिदेशच्या काही एक्सरसाइज घेत होती मी इकडे. ही ना पुलिंगची अशी एक एक्सरसाइज होती, कोर स्ट्रेटनिंग रिलेटेड. जरा मी काम करत होती त्याच्यावरती. तर इथे मी त्याला टार्गेट दिलेलं, पिरॅमिड त्याला कंप्लीट करायचं होतं. नाही तर त्याला असं वाटायला की हां बाबा मला काहीतरी ऑब्जेक्ट म्हणजे काम हिने मला दिलेलं आहे असं. म्हणून मग तो एक 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 ती रिंग टाकत होता त्याच्यामध्ये. हे त्याला येतं ह्याची, मी खूप वेळा हे घेतच असते अशी मध्ये मध्ये त्याच्यामुळे ह्याची त्याला ना बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. आणि फिजिकलमध्ये तो आहे थोडासा बरा. त्याला समजतं एखादी नवीन ॲक्टिव्हिटी जरी असेल ना तरी पण त्याला तो असं कॅच करतो असं पटकन. तर इथे असंच त्याचं थोडंसं काम चालू होतं. आता त्या साईडून टर्न, झोप खाली. आता त्या हातात घे, या हातात, हां दे इथे, तिकडून नाही, हां घे, फिरव अशी. पाडायची नाही, हळू वरती खेच अजून, हां खेच खाली, प्रेस, असं प्रेस कर, प्रेस. हां हात पुढे घे, पाय पुढे घे, अजून अजून, हां दाब, हां आता खेच. काउंटच नाही करत आहे, खेच 2. हळू हळू. तर इथे मी साईड बाय साईडमध्ये जेवणाचं पण काम करत होती आणि मला रात्रीचं पण जेवण आत्ताच करायचं होतं. म्हणून मग मी इथे माझं ते चालू होतं, किचनमध्ये होती. रिदेशला थोडं थोडं काम मी देत होती बाहेर आणि तो ते करत होता. इथे जरा रश्शी उडी त्याला मी दिलेली, त्याला म्हटलं तू कंटिन्यू कर. ताट. ही एक ॲक्टिव्हिटी मल्टिपल कमांड फॉलोविंगची आहे. रिदेशला ना मी काही इथे जम्पिंग, हॉपिंग असं काही इन्स्ट्रक्शन देणार आहे. तर ते त्याने रिंगप्रमाणे फॉलो करायचे आहेत. थांब, तिकडे जा आधी, अजून हे नाही झाले. कलरफुलमध्ये काय? क्लॅप. येल्लो जम्प, ब्ल्यूमध्ये लंगडी, रेडमध्ये टर्न अराउंड, कलरफुलमध्ये क्लॅप. चला, येल्लो, येल्लो, येल्लोमध्ये ब्ल्यू, रेड, कलरफुल, कलरफुल, कलरफुलमध्ये क्लॅप, क्लॅप, क्लॅप करत राहा, कर क्लॅप. ब्ल्यू, ब्ल्यू, येल्लो, रेड, ब्ल्यू. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि आता सिटिंगच्या थोडंसं म्हटलं सिटिंगच्या ॲक्टिव्हिटी घेऊया रिदेशच्या. तर इथे थोडं लँग्वेज रिलेटेड मी थोडंसं काम करते त्या रिदेशसोबत. आणि ह्यामध्ये ना मला जरा थोडंसं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. कारण ना रिदेशचा कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो. जेव्हा पण असं लँग्वेज डेव्हलपमेंट रिलेटेड असं काही असेल ना, मी काही घेत असेल ना, तर तो थोडासा ना असा कन्फ्यूज होतो. मी खूप असं ऑब्झर्व केलेलं आहे. तर काम तर मी करतेच आहे त्याच्याबरोबर. तर बघू आता. शिंग रिदेश, हा शिंग कोणाला असतात? दाखव, शिंग दाखव, दे दे. बफेलो, ऑक्स, ओके. अजून गोटला असतात, ओके. अजून बघ कोणाकोणाला असतात शिंग, नीट बघ. शिंग कोणाला असतात? शिंग डॉंकीला इयर आहेत, हे कान आहेत डॉंकीचे, इयर. हम्म 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 नंतर मग थोडे मेमरी गेम घेतले. हे काही पॅटर्न बनवलेले आहेत. सेम पॅटर्न त्याला कॉपी करायचे आहेत. मी ना ते रुमाल त्याच्यावरती टाकणार आहे आणि रिदेशला हा पॅटर्न लक्षात ठेवून सेम असंच्या असं कॉपी करायचं आहे. मी असे वेगळे वेगळे बनवलेले आहेत. तर हे आता मी इथे बंद केलेलं आहे आणि त्याला ते आठवून सेम लावायचं आहे.
तर हा गेम थोडासा टफ आहे, दिसायला इझी दिसतो आहे, पण ते पॅटर्न वेगवेगळे लक्षात ठेवणं ना, ॲक्च्युली मी स्वतः जरी हे ट्राय केलं ना तर मी पण कन्फ्यूज होते ह्याच्यामध्ये. नीट कर, नीट कर, नीट कर. गुड. येलो, येलो, रेड, ग्रीन, ब्ल्यू. बघा, बघितलं? बाण. चल. येलो, येलो, रेड, येलो, रेड, ग्रीन, ग्रीन. ये बघू. येलो, रेड, ग्रीन, ग्रीन. 10 o'clock. 10. 10 o'clock. 10. 10 o'clock कसे वाजणार? स्मॉल 10 नीट ठेव. स्मॉल 10 वर आणि बिग हँड. बिग, बिग, बिग कुठे? 12. नीट कर. किती वाजले? 10 o'clock. रितेश किती वाजले? येस. डॉग कुठे राहतो? डॉग कुठे राहतो? डॉग केन. फिश, फिश टँक. हनी बी, हनी कोम, हनी कोम. लाव, दाबू नको. हनी नेस्ट मध्ये नाही राहत. हनी कोम कुठे? हनी बी कुठे? हनी कोम. बर्ड, बर्ड नेस्ट मध्ये, बर्ड नेस्ट मध्ये राहतात. आणि फ्रॉग, बोल. फ्रॉग, फ्रॉग. इज इट अ गुड हॅबिट? ओके. दादा काय करतोय? बोल. दादा ब्रश करतो. मग दादा गुड आहे का बॅड आहे? गुड बॉय. गुड बॉय, गुड हॅबिट. मग गुड हॅबिट म्हणजे येस. गुड हॅबिट आहे ना ब्रश करणे? येस. मग यसला टिक कर. येस, टिक. हा. स्मॉल, स्मॉल. हा. येस. दादा ब्रश करतो म्हणजे छान, गुड आहे दादा. दादा गुड बॉय आहे. दादा वॉक करतो, रनिंग म्हणजे एक्सरसाइज करतो. गुड आहे का बॅड? बॅड. बॅड कसं? गुड. एक्सरसाइज करतो, गुड आहे. दादा गुड. गुड हॅबिट म्हणजे कुठे येणार टिक? येस, येस. नीट कर ना रिदेश. येस. दादा मस्ती करतो, मारामारी, फायटिंग, डिशुम डिशुम. फायटिंग आहे बा, याला मारतोय दादा. दादा मारामारी करतो. गुड की बॅड? बॅड. बॅड म्हणजे हे गुड हॅबिट आहे का? नो. मग नोला टिक. नो, नो. हे काय आहे? बॅड. दादा टीव्ही बघतो, गुड का बॅड? बॅड. बॅड म्हणजे कुठे येणार टिक? गुड हॅबिट नाही. गुड हॅबिट नाही. नो. दादा आंघोळ करतो. नंतर संध्याकाळी रिदेशला क्लासवरून मी घेतलं आणि ना मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो होतो. जरा मोबाईलचा माझा ना प्रॉब्लेम झाला होता 10-15 दिवसापासून. तर त्याच्यासाठीच मी गेलेली तो इश्यू सॉल्व करायला. तर माझं झालं ते काम.
आणि मग आम्ही घरी आलो आणि मग त्याच्यानंतर रिदेशला भूक लागली होती. मग त्याच्यानं रिदेशला मी ॲपल कट करून दिले आणि मग म्हटलं थोडंसं मराठीचं आपण रायटिंग घेऊया, म्हणून मग इथे बोर्डवरती थोडंसं प्रॅक्टिस घेत होती. थोडंसं डिफिकल्ट आहे हे, पण कशा पद्धतीने त्याला समजेल हे थोडंसं मी बघत असते आणि मी घेत असते त्याचं हे थोडं थोडं प्रॅक्टिस. तर असाच आमचा दिवस असतो, म्हणजे बिझी इकडून अशी लाईन आणि सेम 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 हां लाईन बघ अशी आहे. नंतर मग एक कलर कोडिंगची जरा मी ॲक्टिव्हिटी घेत होती नोटबुकमध्ये. इथे ना मी स्पेलिंग्स लिहिलेल्या कलरच्या, तुम्हाला बघायचं होतं त्याला समजतात की नाही. तर त्याला सगळ्या समजल्या, फक्त येलो स्पेलिंगमध्ये थोडंसं तो कन्फ्यूज झाला. तर असं तो करत होता. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.